अरे ज्यांना गद्दार म्हटलं जातं त्यांना तुम्ही जी 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 करता। मित्र हो, नमस्कार। महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या शिवछत्रपतींच्या बाबतीत भारतीय जनता पक्षाचं बेगडी प्रेम कधीही लपवून राहिलेलं नाही। छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणारे कोण असतात हे जरा तपासून पाहिलं ना तर ते एकतर भाजपचे किंवा भाजपाशी संबंधित लोक असतात। छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल संतापजनक गरळ ओकलेला तो आता नुकताच जामिनावर बाहेर आलेला प्रशांत कोरटकर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या बड्या बड्या नेत्यांच्या सोबत या कोरटकरचे फोटो महाराष्ट्रानं पाहिले आहेत अलीकडच। छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य बघा तसं दिल्लीला कधीच पाहावलं नाही, मानवलेलंही नाही। आज सुद्धा तशीच परिस्थिती आहे की काय? महाराष्ट्रामध्ये वारंवार छत्रपतींचा अवमान होतोय, म्हणून एक कडक कायदा करावा अशी माफक मागणी महाराजांचेच वंशज उदयनराजे भोसले यांनी केली होती, अमित शहा यांच्याकडे केली होती, देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती। या कायद्याची घोषणा म्हणे रायगडावरून होणार होती 12 एप्रिलला। अमित शहा रायगडावर आले आणि गेले सुद्धा। अमित शहा यांनी मात्र याबाबत चकार शब्द काढला नाही। शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्यांच्या विरोधामध्ये तर काही नाहीच नाही, पण स्वतः अमित शहा यांनीच आपल्या भाषणामध्ये शिवछत्रपतींचा अवमान केला। अवमान रायगडावर उभं राहून असं बोलण्याची यांची हिंमत होते तरी कशी हो या महाराष्ट्रामध्ये? एकतर औरंगजेबाच्या थडग्याला त्यांनी समाधी म्हणलं। आता बघा, समाधी कोणाची असते, थडगं कोणाचं असतं, कबर कोणाची असते हे सुद्धा या गुजराती नेत्यांना माहीत नसावं का हो? छत्रपती शिवाजी महाराज हे छत्रपती आहेत, पण हे सुद्धा गुजरात्यांना माहीत नाही की काय? छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राची अस्मिता आहेत, दैवत आहेत, आणि हे महाराष्ट्रात येऊन रायगडावर उभं राहून हे अमित शहा शिवछत्रपतींना अरेतुरे करतात, एकेरी भाषा बोलतात। छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख ते शिवाजी असा करतात। शिवाजीने ए किया, शिवाजीने ओ किया। अरे शिवाजी, अरे ज्यांना गद्दार म्हटलं जातं त्यांना तुम्ही जी 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 करता। देवेंद्र फडणवीस यांना तुम्ही देवेंद्र जी म्हणता आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचा असा एकेरी उल्लेख करता, तेही महाराष्ट्रात येऊन आणि रायगडावर उभं राहून। आणि हे सगळं एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या साक्षीनं महाराष्ट्रातील ही तीनही नेते नेहमी छत्रपतींचं नाव घेऊन राजकारण करतात, पण अमित शहा ही अक्षम्य चूक करीत असताना त्यांना त्यांची चूक दाखवण्याचं धाडस या तीनही नेत्यानं नाही केलं। त्यांनी आक्षेप सुद्धा नाही घेतला आणि म्हणे शिवरायांचा महाराष्ट्र आणि त्या महाराष्ट्राचे आम्ही मराठी नेते। दिल्लीवरून महाराष्ट्रात यायचं, आमच्या महाराजांच्या राजधानीत उभं राहायचं आणि आमच्याच राजाला एकेरी बोलायचं। नेते तर लाचार झाले तो, पण महाराष्ट्राचा मावळा, शिवप्रेमी आणि महाराजांचे वंशजही हे कसं सहन करू शकतात हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे मित्रांनो। हे सगळं तुम्हाला तरी सहन होऊ शकतं का हो? नाही ना? मग तुमच्याही रोखठोक आणि अंतर्मनात उचंबळून आलेल्या भावना त्याच नेमक्या शब्दामध्ये बिनधास्त मांडा। आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे। धन्यवाद, पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार।